जयशंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 15 ऑक्टोबर इसवी सन 1542 अकबर तिसरा मुघल सम्राटचा जन्म। मृत्यू 27 ऑक्टोबर इसवी सन 1605। संपूर्ण नाव जलालुद्दीन अहमद अकबर। हिंदुस्थानाला आपला देश मानणारा हा पहिला मुसलमान राजा होय। मुघल साम्राज्याचा पाया मजबूत करणाऱ्या या राजाचे व्यक्तिमत्व लहानपणीच अनेक आपत्तीतून ताव सुलाखून निघाले होते। राज्यारोहण प्रसंगी 1556 त्याच्या ताब्यात निश्चित असा कुठलाच प्रदेश नव्हता। विश्वासार्ह सैनिक त्याच्याकडे हुकूमही खाली नव्हते, तरीही त्याने आपल्या पालक बहरम खानाच्या मदतीने आपला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी मुहम्मद शाह अली सूर याचा दिवान हेमू आणि पानिपतच्या मैदानावर निपात केले। 15 ऑक्टोबर इसवी सन 1659 कार्तिक शुद्ध दशमी शेके 1581 संवत्सर विकारी वार शनिवार पंताजी गोपीनाथ आणि महाराजांची एकांतात भेट। अफजल खानाकडे जाऊन आल्यावर गोपीनाथ पंतांनी सर्वांसमोर वृत्तांत कथन केले, मात्र महाराजांना आतून जाणवले होते की काही तरी गोटातील बातमी आणून पंताजी गोपीनाथांनी आणली आहे। त्यामुळे सर्वांसमोर न विचारता मुद्दाम दुसऱ्या दिवशी एकांत भेट घेतली। त्यात पंताजींनी गोपीनाथांचे सर्व खरं सांगितल्याप्रमाणे खानाचा डाव हा महाराजांना मारण्याचा असून कपट त्याच्या मनी ढाई भरले असल्याचा निवाड पंताजींनी दिला। महाराजांनी पवित्र बदला आणि ते सावधपणे विचार करू लागले। अफजल खानाला प्रतापगडी कसे आणता येईल याचा विचार ते करू लागले। 15 ऑक्टोबर इसवी सन 1679 खांदेरी जवळ कॅप्टन रिचर्ड केकबी आरामात नांगर टाकून सज्ज होता व ज्या गोष्टीची तो वाट पाहत होता ती गोष्ट अखेर पडली। सुमारे 35 नौकांचे मराठी आरमार खांदेरीच्या दिशेने येताना दिसले। ते दिसताच क्वेंगीने नांगर उचलले आणि तो युद्धाची तयारी करू लागला, परंतु मराठी आरमार पुढे आलेच नाहीत। उलट त्यांना इंग्रज आरमार दिसताच ते पुन्हा मागे फिराले आणि तळ जवळ उधळून समुद्रात नांगर टाकून थांबले। क्वेंगिंग आता गोंधळात पडला, त्याला नेमके काय करावे हे सुचेना, त्यामुळे तो पुन्हा नांगर टाकून उभा राहिला। 16 तारखेला मराठ्यांच्या आरमारीत नागाव गावच्या काडीत शिरलेल्या इंग्रजांच्या नौका काही काळ जाऊन मराठी नौकांवर गोळीबार करत असत, परंतु भूमीवर गोळीच्या टप्प्यात येत नसल्याने कारणे त्यांना पुन्हा मागे फिरावे लागले असत। मराठ्यांचे आरमार खांदेरीच्या आसपासात असल्यामुळे एक गोष्ट मात्र घडली, इंग्रज नौकांना आता एकत्र राहणे भाग पडले होते, कारण तसे न केल्यास मराठी आरमार एका जहाजाच्या मागे लागून ते जहाज पळवून नेऊ शकले असते। अशा रीतीने इंग्रजांनी नौका एकत्र आल्यामुळे खांदेरीची नाकेबंदी मात्र ढिली पडली आणि मराठ्यांच्या छोट्या होड्या त्यांना आश्चर्यकारकरित्या चकून खांदेरीचा पुरवठा करू लागल्या। 15 ऑक्टोबर इसवी सन 1685 मराठ्यांच्या ताब्यातील कार्ले भागात भात जाळण्यावर मराठ्यांनी झकात बसवली होती। या संबंधित बोलणी करण्यासाठी इंग्रजांनी रिचर्ड डेन्स हा पेशवे निळोपंत यांची भेट घेण्यासाठी वानपूरला आला होता। निळोपंत दुसरीकडे गेल्याचे समजताच त्याने तिकडे जाऊन त्यांची भेट घेण्याचे ठरवले। 15 ऑक्टोबर इसवी सन 1685 ला निळोपंत प्रल्हाद निराजी व स्टॅनल यांची भेट झाली। या भेटीत निळोपंतांनी सिद्धीला इंग्रज मुंबईत आश्रय देत असल्यामुळे जाब विचारला, त्यावर स्टॅनलला उत्तर दिले की सिद्धी मुंबईत नव्हे तर उंदेरीवरून येतो। यावर निळोपंतांना या गोष्टीची खात्री करण्यासाठी आम्ही आमचा एक वकील मुंबईत ठेवतो व तुमचाही एक वकील पाठवून द्या असं सांगितले। ही बोलणी आठवून स्टॅनलला परत निघताना निळोपंतांनी त्यांच्याकडे 2 बंदुका मागितल्या। इंग्रजांनी त्यांना पाठवून दिल्या। आधी ही पेशवे निळोपंत आणि इंग्रज वकील रिचर्ड डेन यांची भेट झाली। 15 ऑक्टोबर इसवी सन 1760 कुंजन पुण्याचे वस्त्रहरण शेके 1682 अश्विन शुद्ध 6 रोजी मराठ्यांच्या फौजेने गुंजापूर या महत्वाच्या ठिकाणावर चाल केली। मराठ्यांच्या इतिहासाचे पानिपताचे प्रकरण मोठे रोमहर्षक आहे। सदाशिव भाऊंनी दिल्ली काबीज केली होती। आता अब्दालीचे पारिपत्य करणे याकडे सर्वांचे लक्ष लागले। गुंजापूर हे स्थळ फार मजबूत व नाकेबंदीचे होते। आता असे होते तिथे समदार खान नावाचा अब्दालीचा सरदार 5000 फौजींनीशी तयार होता। मराठ्यांना आपण अंगावर घ्यावे, पळ काढण्याचे नाटक करावे व मागून अब्दालीने अचानकपणे मराठ्यांवर हल्ला करावा अशी समद खानाची योजना होती। ती हाणून पाडण्याची कामगिरी
जनकोजी शिंदे व बळवंतराव मेहेंदळे यांनी स्वीकारला आणि अश्विन शु 6 ला कुंज पुजाऱ्यावर हल्ला केला. सदाशिवराव भाऊ मध्ये असून मागे तोफ रवाना व पिछडीस दमाजी गायकवाड होते. मराठ्यांच्या फौजेस आक्रमक पाहून अब्दाली गडबडला. मराठ्यांनी मोठ्याचे निकारण संग्राम केले. शिंदेजी दत्ताजी मरणाचा सोड घेण्याच्या विचारात होते. दमाजी गायकवाड आणि मोठ्या शौर्यनिधी तोफांनी पडलेल्या भगदाडातून घोडे घातले. लागिले शहर व किल्ला मराठ्यांच्या हातात आला. हाती आलेले शत्रूस मराठे साहस लुटवीत नसत. परंतु यावेळी मात्र सदाशिवराव भाऊ सुडाने संतप्त झाले होते. इतर कोणाचेही न ऐकता केवळ शत्रूच्या दहशात बसावे म्हणून त्यांनी फुलशाह व समदखान यांना ठार केले. उपरंतु कुंज पुजाऱ्याचे वस्त्रहरण केले. लूटही बेमुदत सांपडली. कामठी व बेलदार लावून कुंज पुजाऱ्याचा किल्ला व शहर पुन्हा ढासळून टाकला. सर्वांना यश प्राप्तीचा संतोष झाला. कुंज पुजाऱ्याचे 57,000 फौज 7,000 पेयदे लुटणे. त्यामुळे अब्दालीचे लष्करात दहशत पडली. कित्येक लोक उठून जातात अशी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी लुटीत घडलेली महत्वाची घटना म्हणजे शिंद्यांचा हत्ती जुहारे 8-10 महिन्यांपूर्वी पाडवा करून नेला होता तो शिंदे यांना परत मिळाला. 15 ऑक्टोबर इसवी सन 1789 रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभू यांचा मृत्यू. उत्तर पेशव्यातील प्रामाणिक, निष्पाषित, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश पुणे दरबारात 1771 मध्ये त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले महादेवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा ते सरन्यायाधीश होते.